ते लाईट पंखे चालू करू. अखिल भारतीय मराठा महासंघाचं खरं म्हणजे 2 जागा झाली. त्यात जे राजेंद्र कोंढरे साहेब ते आमचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्या मराठा महासंघाचा मी उपाध्यक्ष आहे, केंद्रीय उपाध्यक्ष आहे. मी दिनेश साळुंके, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ बुलढाणा जिल्हा. आताच पहिले शहराध्यक्ष होतो मी शेगाव शहराचा, आता जिल्हाध्यक्ष झालो. हे आमचे दीपक भाऊ ते करतील. तुम्ही तुमचं एकेकांना सर्वांना दिलं, प्रत्येकाने एक एक करू दे ना. दीपक रामा माजी शहराध्यक्ष जिल्हा. कार्यकर्ते बाकी यायचे आणि लाभार्थी असल्यामुळे अजून तुमच्यासारखं प्रेरणा घेतील ना लोक. काय काय मी BJD अंबर यादव, राममंगल सध्या शहराध्यक्ष आणि माजी महाराष्ट्र. येस. मी अंबादास सुकाळे, मराठा महासंघाचा आजीवन सदस्य आणि सामूहिक विवाह घेतला होता शेगावात. अच्छा. त्या कार्यक्रमी बरं बरं. आणि सध्या भवनमध्ये मी ट्रस्टी आहे. तुमचा हा परिचय द्या ना. हा, युवा क्रांती चालू हे. केलं, युवा क्रांती अच्छा अच्छा अच्छा. यांचे उद्योजक आहे ते याचे बेकरीचं मोठं यादव हा, ते मला ते म्हटलं होते मला जायचं आहे. मी म्हटलं जरा हे बैठका झाली की जाऊ, त्यांना भेट द्यायची संधी. हो, भेट द्यायची भवन ताई, आपला परिचय घ्या. सौ रेखा गणेश जाधव, मराठा अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर उपाध्यक्ष, माजी नगरसेविका. माझी नगरसेविका 2 टर्म पूर्ण झाली. अरे वा वा, छान. तुम्ही पण द्या. नमस्कार, मी सौ सुजाता संजय शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी. महिला आघाडी. छान. आताच आपण 8 दिवसापूर्वी केलं त्यांची नियुक्ती. आता नवीन नियुक्ती. नियुक्ती. बर बर बर. नमस्कार, मी पूजा मयूर गाडगे, शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ. वा, छान. जय भवानी म्हणायचं. अजून कुणाला परिचय? मी संजय शिंगारे, अखिल भारतीय मराठा महासंघाचा सलग 2 टर्म जिल्हाध्यक्ष होतो. 8 दिवसापूर्वी माझी अमरावती विभागीय सरचिटणीस म्हणून आपल्या वरिष्ठ नेत्यांनी नियुक्ती केलेली. त्यांना हातवर अध्यक्ष अध्यक्ष नवीन नियुक्ती केलेली. मी संजय किशोरराव शिंदे, मागील शहर सचिव मागच्या बॉडींना आणि माझी संतोष बळीराम येवले, तालुका अध्यक्ष मराठा महासंघ खामगाव. अरे वा, छान. संतोष अंबादास सुकाळे, माझे वडील. अरे वा. उद्योग आहे, व्यवसाय आहे. काय व्यवसाय करता? माझा कृष्णागृह उद्योग आहे, तिथं नमकीन आणि फूडचं प्रोसेसिंग. कसलं डम्पलिंग? नाही, नमकीन नमकीन आणि फूड प्रोसेसिंग. आपण आता मोकळ्या सरकार नंतर चर्चा देतो. म्हणजे सगळ्यांचा व्यवस्थित. आपला सॉरी परिचय सांगा. किशोर पांडुरंग देवकर, राहणार शेगाव. माझा होलसेलचा व्यवसाय आणि दिनेश भाऊ साळुंके यांनी मला आता 5 दिवस पहिले मीडिया केंद्राची जागा दिलेली आहे. त्यांच्या आशीर्वाद मिळालेली आहे. अरे वा वा, छान छान. नंबरी देतील जेणेकरून आपल्या योजनेमध्ये कशी वाढ व्हावी आणि कुठल्या बँकेची काय अडचण आली, काही अडचण आली तर ते तुम्हाला कागदावरती लिहून देतील. तुम्ही व्हॉट्सअप काढून सगळेजण सर्क्युलेट करू शकता. परिचय द्या. माझं नाव पुरुषोत्तम अंगोरे. बुलढाण्याला आपलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळामध्ये 2018 जिल्हा समन्वयक म्हणून काम बघत आहे. तर आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 समन्वयक आहे. समन्वयकांनी आम्ही तालुक्यांची विभागणी केलेली आहे. तशी काम आलं सर्वांचं तर एकत्र करतो, पण तालुक्यांची विभागणी केलेली आहे. जे 5 तालुके आहेत, खामगाव, शेगाव, मोताळा, चिखली आणि बुलढाणा, या 5 तालुक्यांमध्ये माझ्याकडे आहे ते विभागणीचे. आणि इतर तालुक्यांमध्ये जर आलं कोणी काही लाभार्थी त्यांच्या समस्या असल्या तरी काही अडचण नाही, सर्व एकत्रितरित्या आम्ही करतो. मलकापूर आणि हे कुणाकडे नमस्कार, मी वैभव मुंडे. माझ्याकडे 4 तालुके आहेत, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद आणि संग्राम. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी सूरज मधुकर जगताप, जिल्हा समन्वयक बुलढाणा.
माझ्याकडे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार आणि मेहकर ही 4 तालुके आहेत. यासाठी माझा मोबाईल क्रमांक मी देणार होते त्यांची. आज खरं म्हणजे मी उद्या आमच्या नवी मुंबईचे एक इंजिनियर आहे, आर्किटेक्टर आहे, त्यांचं लग्न आहे आणि मी त्यांच्याबरोबर पण काय आमचे अजून एक आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काही जे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये एक मराठवाडा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये विदर्भ आहे. आता विदर्भ 2 विषयामध्ये जोडलेला विभागलेला आहे. आता आपल्या विभागामध्येही अपेक्षित असणारे लाभार्थी होऊ शकले नाहीत. तर मी ज्या वेळेला आढावा बैठक आज घेतली, त्या आढावा बैठकीमध्ये एक लक्षात आलं की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नंतर आपण बऱ्यापैकी मराठा समाजाने कुणबी हा दाखला लावला आणि त्याच्यामुळं आता कुणबी असेल तर मग त्याला OBC महामंडळातून योजनेचा लाभ घेता येतो. परंतु जर मराठा हा जर आपल्या दाखल्यावरती असेल तर आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे ज्या दिवशी मला काका भेटले किंवा यांचे वडील हे मला सकाळी भेटले तर त्यांनी उल्लेख केला की वडील आले होते साधारण 80 ते 82 किंवा 81च्या दरम्यान, 82 साली. त्यावेळेला ती एक वेगळी मिरवणूक बैलगाडीची. पण खामगावमध्ये वडील येऊन गेले, बुलढाण्यामध्ये हे मला चांगलं माहीत होतं, कारण मी, माझी आई, माझी बहीण हेही बुलढाण्यामध्ये जरी आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला आलो तरी मराठा महासंघ ही खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत होती, ही आम्ही त्यावेळेला बघितली होती. आजच्या बैठकीचा एक मूळ उद्देश संघटनात्मक काम आहेच, कारण आपण मूळचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आहोत. जी संस्था कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी सुरू केली आणि कालांतराने जे काही जरी घडलं असलं तरी आपली संघटना आणि आपली एक ओळख, म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या संघटना नव्हत्या किंवा सुरुवातच झाली नव्हती त्यावेळेला वडिलांनी, अण्णासाहेब पाटलांनी संघटना तयार केली होती. आणि महाराष्ट्रामध्ये सगळी पहिली संघटना जर कुठली पाहिली जाते तर अखिल भारतीय मराठा महासंघ. आता ही वस्तुस्थिती आहे की आपल्या संघटनेमध्ये कुणी फायनान्सर नाही आहे. जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या संघटना आहेत, त्याचा कोण ना कोणतरी पाठराखण असतो. कोणतरी आमदार असतो, कोणतरी पक्षाचा असतो, तर कोणीतरी तिथं पैसे देणारा कोणीतरी इंजिनियर किंवा कोणतरी असतं. आपल्या मराठा महासंघामध्ये मूळ आपण पदरचे पैसे घालून संघटना चालवतो. त्याच्यामुळे आपली संघटना अपेक्षित अशी जरी वाढली नसली तरी आपली संघटना ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठा समाजासाठी पहिली संघटना म्हणून ओळखली जाते. याच्या अगोदर कुठलीच संघटना त्या ठिकाणी कार्यरत नव्हती. असो, संघटनेच्या वतीनं किंवा महामंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त मराठा उद्योजक झाले पाहिजेत. आपल्याला कल्पना आहे की आरक्षणाच्या माध्यमातून आपण लढतोय, काही प्रमाणामध्ये आपले प्रश्न मार्गीस लागले जरी असले तरी मूळ प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आपण कसं चांगलं काम करू शकतो हे करण्यासाठी आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. आणि अशी काही यंत्रणा भविष्यात करू की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्ज मागण्यास गेलास आणि जर त्यांनी काही अडचणीमध्ये टाळाटाळ केली तर महामंडळाचा अधिकारी स्वतःहून व्यवसायाला बँकेतून कर्ज आणि जे कर्ज घ्याल त्यामधून व्याज परतावा मिळेल याच्यासाठी आम्ही कार्यक्रम तो आखणार आहोत. म्हणून आजची आपली ही बैठक ही खूप मला वाटतं मोठी झाली. म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं. सकाळी साहेब आले, माझ्याशी चर्चा झाली आणि मी म्हटलं ठीक आहे, मला वाटलं एक 8-10 लोक येतील, गप्पा मारू. दुपार झाली, आपण परत मठात जाऊन बसेल थोडं स्वामींच्या सान्निध्यामध्ये. पण लोकांची संख्या बघितल्यानंतर आनंद झाला आणि खास करून वडिलांच्या बरोबर ज्यांनी वडिलांच्या बरोबर काम केले अशी मंडळी आज आपल्या बरोबर आहे. त्याच्यामुळं खरंच एक खूप मला आनंद आहे. आणि आपल्याकडच्याही काही सूचना आम्हाला अपेक्षित आहेत. शेवटला बघा, मराठा असू किंवा मराठा कुणबी असू, कुणबी ही मूळ मराठाच आहे, हा काही वेगळा नाही आहे. ठीक आहे, आरक्षणासाठी जरी आम्ही आमच्या वडिलांनी कुणबी जरी लावलं असलं तरी आमच्या मुळामध्ये रक्त हे छत्रपती शिवरायांचं आहे. 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना एकत्र घेऊन चालणारं आमचं रक्त आहे.
आणि मराठा समाजामध्ये जरी जन्म झाला तरी आम्ही सगळ्या समाजाला घेऊन जातो. पण दुर्भाग्याने आपला मूळ समाज हा आरक्षणापासून वंचित राहतो आणि इतरांसाठी आम्ही भांडत राहतो. दुसरा मुद्दा म्हणजे आपण कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असलात तरी मराठा समाज म्हणून ज्या दिवशी येता एकत्र त्यावेळेला राजकारणाच्या चपला बाहेर टाकून काम करतो. आजही मी भाजपचा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलो तरी ज्या वेळेला महामंडळाच्या एखाद्या लाभार्थ्याशी बोलतो त्याला मी चुकूनही पक्ष विचारत नाही, तुझी अडचण काय हे विचारतो. याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे? याचा मागचा खरा उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये गरजू मराठ्यांना आम्हाला व्यवसायाच्या निमित्ताने उभं करायचं. राजकारणामध्ये आम्हाला काय फायदा आहे? राजकारणातली लोक राजकारण करतात, संघटने करतात, पण अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा उद्योजक यावरती आपण फोकस देऊन काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आजच्या तुमच्या उपस्थितीमध्ये मला वाटतं परत एकदा मी जिल्हाध्यक्षांची वेळ घेतो, काही पदाधिकाऱ्यांशी नंबर आता मी घेणार आहे आणि पुढची एक बैठक व्यवस्थितपणे एका मेळाव्याचं स्वरूप घेऊन आपण शेगावमध्ये किंवा आपण सुचवाल असं त्या ठिकाणी घेऊ, ज्याच्यामुळे आपण खूप लोक जेवढे जवळ येऊ ना तेवढे मला वाटतं. त्याच्यामुळे आपल्या काही ज्येष्ठ नागरिकांचे काही जर सूचना आल्या आम्हाला तर नक्कीच आम्ही त्या सूचनेबद्दलचा विचार करू आणि पुढची एक चांगली बैठक ज्याची संख्या जास्त असेल, उपस्थिती जास्त असेल, थोडं परत एकदा बुलढाण्यामध्ये आणि खास करून खामगावमधला परत एकदा अण्णासाहेबांच्या मराठा संघ जिवंत झालेला आहे किंवा जिवंत आहे किंवा तळमळीने काम करेल असं एक चित्र निर्माण आपण सर्वांनी करूया. तुम्ही थोडी माहिती मार्गदर्शन द्या जरा याच्याबद्दल. साहेब तुम्ही द्या हां, बघा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे जे महामंडळ आहे तर या महामंडळामध्ये सध्या स्थितीमध्ये 3 योजना आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना. या सध्या स्थितीमध्ये 3 योजना चालू आहेत. तर त्यामधली सर्वात प्रथम जी योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये यामध्ये सुरुवातीला जे कर्ज रक्कम मर्यादा होती ती 10 लाखाची होती. तर ती 10 लाखाची कर्ज मर्यादा वाढून आता सध्या 15 लाख झालेली आहे आणि वयाची जी मर्यादा होती ती आता 45 वरची 60 वरती हे करण्यात आलेली आहे. तर या योजनेकरता काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तर सुरुवातीला जे कागदपत्र लागतात, तुमचा आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा एक किंवा लाईट बिल किंवा गॅस कनेक्शन बिल, त्यानंतर तुमचा जातीचा दाखला, तुमचे शाळेचं टीसी किंवा कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा 8 लाखाच्या मर्यादेत हा उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे. तर याकरिता हे डॉक्युमेंटांची आवश्यकता असते. आणि एक आपलं जे महामंडळकरिता एक पोर्टल आहे ऑनलाईनचं, तर www.udyogmahaswayam. आपण जर महास्वयं हा शब्द गुगलवर आपल्या मोबाईलमध्ये जरी टाकला तरी त्यामध्ये तुम्हाला जे महास्वयं या पोर्टलवरती आपलं एक महामंडळचं टॅब आहे. तर त्यामध्ये उद्योजकता, एंटरप्रिनरशिप हे जे टॅब आहे या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वतःला त्या तुमच्या आधार ID वरनं नोंदणी करायची असते. तर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले आधी, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार आणि शाळेची टीसी किंवा जातीचा दाखला, हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला महामंडळच्या जे प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसनुसार डॉक्युमेंटची पडताळणी होऊन आपल्याला जे LOI म्हणजे पात्रता प्रमाणपत्र असते आपल्या महामंडळचं, ते पात्रता प्रमाणपत्र देण्यात येते. ते पात्रता प्रमाणपत्र घेतल्यानंतर आपली पुढची प्रोसेस असते बँकिंगची. तर या बँकिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं जे पात्रता प्रमाणपत्र ऑनलाईनमध्ये जनरेट झाल्यानंतर आपण त्याची प्रिंट मारायची आणि बँकेकडे घेऊन जायचं आहे प्रपोजल. तर हे प्रपोजल घेऊन जात असताना आपण काय करायचं आहे, सुरुवातीला बँकेमध्ये गेल्यानंतर आपलं आधार कार्ड आणि जे पात्रता प्रमाणपत्र आहे हे घेऊन गेले तर लगेच तुम्हाला बँक कर्ज देईल असं कधी होत नाही. तर त्याकरता तुम्ही तुमचा व्यवसाय कोणता करणार आहे याचं पूर्व प्लॅनिंग करा. तुम्हाला कोणत्या व्यवसायाचं सुरुवातीला प्री प्लॅनिंग करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही एखादा CAच्या माध्यमातून किंवा तुम्हाला जर स्वतः येत असला तर एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा आहे.
5 वर्षाचं किंवा 7 वर्षाचं प्लॅनिंग, त्यानंतर किती कर्ज मर्यादेस तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे असा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तुमची KYC डॉक्युमेंट. आणि यामध्ये कर्ज घेत असताना काही हे असतात की आपल्याला सिबिलची जो सिबिल स्कोअर असते, या सिबिल स्कोअरमध्ये काही आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती नसते. आपला सिबिल स्कोअर खराब असल्यानंतर आपण बँकेमध्ये गेल्यावर कधी कधी आपल्याला बँक वापस करते कर्ज प्रकरण. तुमचं बघा, आपलं जे महामंडळ आहे, या महामंडळाचा उद्देश आहे आर्थिकदृष्ट्या जे आपले मागास आहे, मराठा बांधव आहे आपले महाराष्ट्रातले, सर्वांसाठी राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या महामंडळाचं एक हे असते, लेटर ऑफ इंटेंट सोबत CGTMSE आणि CGFMU जे स्कीम आहे त्या अंतर्गत 10 लाखापर्यंत जर मर्यादा असली तुमची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट मॉर्गेज, विदाऊट गॅरंटी तुमचं प्रोजेक्ट बघून, तुमचा व्यवसाय कोणता आहे, तुमचं सिबिल आणि तुमची बँकेशी रिलेशन, यामध्ये तुम्हाला बँक विदाऊट मॉर्गेज पण लोन द्यायला तयार असते, नॅशनलाइज बँक. बरोबर. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे कोऑपरेटिव्ह बँक आहेत, तर कोऑपरेटिव्ह बँकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे. हो. व्यवसायाच्या निमित्ताने ज्या व्यक्तीला व्यवसायाच्या करण्याकरिता बँकेमधून कर्ज पाहिजे, ज्याचं सिबिल चांगलं असेल, जरी एकदाही कर्ज घेतलं नसेल तरी चालेल, पण ज्याचं सिबिल चांगलं असेल आणि ज्याला खरंच व्यवसाय माहीत असेल अशाला बँक कर्ज देते. कर्ज देत असताना बँकाची अटी शर्ती आहेत. आपल्याकडे बँक कर्ज देणारी 2 प्रणाली आहेत, एक राष्ट्रीयकृत बँका, एक सहकारी बँका. राष्ट्रीयकृत बँकाला मॉर्गेज द्यायची गरज लागत नाही, जे 2 क्रेडिट गॅरंटी देते. मगाशी एक मित्र आमचे म्हटले की ते मित्र काय म्हटले, तुमचं काय म्हणणं होतं? क्रेडिट गॅरंटीच्या बद्दल काय होतं? क्रेडिट गॅरंटीच्या बद्दल काय मुद्दा होता? नॅशनलाइज बँका ज्या आहेत ना, त्या आपल्या याला नीटच करत नाही की आम्ही ह्या केसेस करायला तयार आहे. बघा काय होतं, याचा आहे ना प्रचार प्रसार फार गरजेचा आहे. कारण आम्ही पण जरा माहिती घेतली तर इथे कोऑपरेटिव्ह बँकेने खूप चांगलं प्रचार प्रसार केला, कोऑपरेटिव्ह बँकेने योजनेचा लाभ दिला, परंतु राष्ट्रीयकृत बँका देत नाही आहेत. याच्यासाठी आमच्याकडनंही प्रचार प्रसार चांगला झाला पाहिजे. आणि एखादा लाभार्थी राष्ट्रीयकृत बँकांकडनंच कर्ज घ्यायची इच्छुक असेल आणि जर बँकेने कर्ज नाकारलं का टाळाटाळ केला तर ती यंत्रणा आमची महामंडळाशी जोडलेली आहे. तुम्ही आमच्या महामंडळाच्या समन्वयकांना संपर्क करा. आमचा महामंडळाचा कर्मचारी स्वतः त्या राष्ट्रीयकृत बँकांकडे येईल, त्यांना चर्चा करेल, कर्ज मिळवून देण्यासाठी तो सगळी प्रक्रिया करेल. हे मी तुम्हाला स्वतःहून या ठिकाणी सांगतो. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपल्याला कर्ज देताना मॉर्गेज द्यावा लागतो. कारण का तर कोऑपरेटिव्ह बँकेला क्रेडिट गॅरंटी चालत नाही. कोऑपरेटिव्ह बँक ही ठेवीच्या जीवावर चालते. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा पैसा
कर्मचाऱ्याचा पैसा, उद्योगपत्याचा पैसा, राजकारणाचा पैसा किंवा मग शासकीय कर्मचाऱ्यांचा पैसा तो त्या बँकेमध्ये ठेवी ठेवतात. आणि म्हणून जे कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या ठेवी घेतल्याशिवाय कर्ज देत नाही. त्याच्यामुळे ज्यांना मॉर्गेज देण्याची क्षमता असेल त्यांनी नक्कीच कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कर्ज घ्या. आपला जो व्याजाचा दर आहे ना तो 12% आहे. म्हणजे काही कोऑपरेटिव्ह बँका 12%पेक्षा जास्त लावतात, 13%, 14%, 16%, 15%. तर आम्ही त्यांना मधल्या काळामध्ये विनंती केली की आपण या ठिकाणी 12% प्रमाणे सरकारी योजनेमध्येच त्या ठिकाणी लाभ द्यावा, असं आम्ही त्यांना विनंती केली. काही बँका तयार झाल्या नाहीत. परंतु परत एकदा तुमची ज्या वेळेला महामंडळाच्या बद्दलची लोकांची आस्था वाढेल, आम्ही नक्की त्या परत एकदा कोऑपरेटिव्ह बँका ज्या 12%पेक्षा जास्त व्याजदर लावत आहेत त्यांना परत एकदा पत्रव्यवहार करू आणि पाहिजे तर आम्ही स्वतः त्यांच्या भेटीला येऊ आणि त्यांनी 12%पेक्षा कमी किंवा 12% तरी व्याजाचा दर लावा असं आम्ही त्यांना विनंती करतो. आता मूळचा विषय आहे की आपल्या लोकांमध्ये किती जणांना व्यवसाय करायचा आहे किंवा व्यवसायासाठी कर्ज घेतलं पाहिजे याच्यासाठी आपण निर्णय घ्या आणि त्याची एक आपण रचना लावू. म्हणजे काय होतं की ही एक सिस्टम आहे. ती सिस्टम कशी आहे की मग आपल्या मराठा महासंघाच्या माध्यमातून ज्या तरुणांना पहिल्या व्यवसायाच्या निमित्त जोडायचं असेल त्यांना आणि आहेतच त्या कार्यालयामध्ये 3 कर्मचारी आहेत. म्हणजे पूर्ण बुलढाण्यामध्ये म्हणजे तुमच्या पूर्ण विदर्भामध्ये बाकीच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला 1-1 कर्मचारी आहे. आपल्या या खास ह्याला 1 मिनिट जरा साहेब मी मीटिंगमध्ये मी करतो शेगावला करतो. आता मगाशी मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला घाटाच्या वरती मराठा समाज जास्त आहे आणि घाटाच्या खाली. तर मग मी असं ठरवलं की घाटाच्या वरती जी काही लोकसंख्या असेल मग तिथपर्यंत आम्ही कसं पोचलं पाहिजे याच्यासाठी आम्ही काही प्लॅनिंग करतो. आणि ती प्लॅनिंग ज्या वेळेला एका आठवड्यामध्ये पूर्ण होईल त्यावेळेला जुलै महिन्यामध्ये तुमच्या सर्वांचे नंबर घेतलेले आहेत. प्रमुखांची चर्चा करेल, जिल्हाध्यक्षांचंही थोडंसं याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि एक चांगली बैठक आपल्या शेगावमध्ये का कुठं लावायची जेणेकरून मराठा समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेमध्ये लाभ घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. अजून काही प्रश्न असतील तर सांगा महामंडळाच्या बद्दल. सर एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपला बहुतांश समाज गरीब आहे आणि काय नजूलचे संघटनेची पट्टी आहे त्यामुळं ते कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जाऊ शकत नाही कारण ते घाणगत करू शकत नाही. जर नॅशनलाइज बँकेने जर सहकार्य केलं तर बहुतांश या ठिकाणचे बचत पुरता उद्योग चालू. ज्यांना व्यवसायाच्या निमित्त बँकेमधून कर्ज पाहिजे असेल त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मिळवण्यासाठी आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी लक्ष घालून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालू म्हणजे स्वतः लक्ष घालू. म्हणजे असं नाही की मी इथं आलो गेलो करू बघू असं होणार नाही. माझी आजही सुदैवाने तेवढी यंत्रणा खूप चांगली आहेत आणि मी स्वतः या विषयावरती लक्ष देतो कारण हे वडिलांच्या नावाचं महामंडळ आहे आणि मराठा समाजाचं आहे आणि मी मराठा आहे. मी साहेबांचा मुलगा आहे. मी काय फक्त राजकीय पक्षाशी जोडलेला माणूस नाही. तर मग आपल्या समाजाच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून मी जातीवंत फिरत असतो. त्याच्यामुळे माझे पुढचे दौरे बुलढाण्यामध्ये पण मी जास्त आयोजित करेल. जिथे प्रलंबित असेल ना तिथं आम्ही तुम्हाला मार्ग काढून देऊ. आणि सर सिव्हिलची किती आवश्यकता असते सिबिलचं काय स्कोर आहे? नॉर्मल काय होतं बघा सिबिल बघा नॉर्मल सिबिलमध्ये एक लक्षात घ्या की तुमच्या कुठल्या तरी परिवारातलं कुठलं तरी कर्ज घेतलं आणि थकवलं नसावं. तुम्ही कुठलं तरी फायनान्सचं कर्ज घेतलं असेल 100-200 रुपयाला ते थकवलं तर सिबिल खराब होतं. तर ज्यांनी कधी सिबिलच काढलं नाही कर्जच काढलं नाही त्यांचं सिबिल स्कोर नसेल एक 10-20-50 हजारचं नॉमिनल कर्ज घ्यायचं आणि ते वेळेत फेडायचं. वेळेत फेडलं ना की सिबिल सुरू होतं. आता ताई हे सगळ्या योजना महिलांसाठी पण आहेत. म्हणजे तुम्ही असं समजू नका की पुरुषांसाठी बोलतो नाही. तुमच्या महिला काहीतरी व्यवसाय करायचा आहे त्यांना अशी आर्थिक सक्षमता पाहिजे त्यांना पण सेम धर्तीवर ताकद देऊ. ठीक आहे ना. वयाची मर्यादा नाही वाढत 60 पहिले 50 होती 50 पुरुष आणि 55 महिला. आता आम्ही सगळी मिळून 60 करून टाकू. होती 5 वर्षासाठी आता ती 15 लाख केली आहे 7 वर्षासाठी. तिथून आम्ही सगळं तुम्हाला केलेली आहे. साहेब दुसरा विषय असा आहे की विदर्भामध्ये साधारण मराठा समाजाने कुणबी सर्टिफिकेट
तर कधी कधी असा विषय येतो की संबंधितावर कुंडी लिहिलेलं असतं सर्टिफिकेट, परंतु जर त्याच्या आजोबाच्या याच्यावर किंवा तुम्ही जर तर मी करतो, थोडक्यात उत्तर दिलं. म्हणजे कसं समजा आता यांचा मुलगा आहे, यांचा मुलगा बरोबर आहे, याच्या नावावरती कुणबी आज लागलं असेल, त्याच्या वडिलांच्या नावावरती, तर आम्ही काहीतरी धागादोड करू पुढे मागे. नाही ते दोन तीन केसमध्ये अडचणी आल्या. हा नाही नाही नाही. योजना एक मिनिट, योजना ही एका व्यक्तीसाठी एकदाच आहे आणि एका परिवारामध्ये 6 जणांना आहे. हे समजून घ्या. विशेष फडणवीस साहेबांनी काय केलं बघा, बायकोला योजनेचा लाभ घेता येतो, नवरा घेता येतो, 18 मुली आहेत ज्यांना व्यवसाय करायचा त्यांना घेता येतो, आई वडिलांच्या नावावरती पण योजनेचा लाभ घेता येतो. त्याच्या पाटील आर्थिक विकास महामंडळाला 6 वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेता येतो. आता तुम्ही म्हणा की एकाच योजनेला 6 लोक, तर तसं नाही. 6 बघा कसं महामंडळाची महाराष्ट्रात जेवढी व्याख्या आहे, समाजाला प्रवाह करण्यासाठी योजना आहे. आर्थिक सक्षम इतकी चांगली आहे, व्याज भरायचं, मंडळ तुम्हाला व्याज पडते. याच्यामध्ये फायदा की मधून घेतलेलं कर्ज थकवत नाही आणि प्रामाणिकपणे तो व्यवसाय करतो. तो व्यवसाय केला की आम्ही त्याला व्याज पडताना प्रामाणिकपणे देतो. ज्या महिन्यामध्ये त्याने हप्ता भरला नाही त्याला दुसऱ्या महिन्यामध्ये व्याज मिळणार नाही. म्हणजे ही एक खरंच चांगली गोष्ट आहे की राज्य सरकारने केलेली ही योजना इतकी सक्सेसफुल झाली आहे की आता सगळ्या समाजाच्या महामंडळाला अशा प्रकारे योजनेचा लाभ मिळाला. अजून काय प्रश्न? वयाची अट झाली, व्यवसायाला काही बंधन नाही. तुम्हाला वाटलं एखादं सलून टाकायचं, केस कापायचं, सलून टाका. पहिल्याप्रमाणे काय होतं की जातीचा धंदा हे जातनिहाय होतं, पण आता काय नाही राहिलेलं. मराठा समाजाची माणसं चपलाची शू शॉप पण टाकतात. तुम्हाला सांगतो, धाराशिवचा एक लाभार्थी शहरातला, तो जर शूजवरती त्याने दुकानाचं कर्ज घेतलंय महामंडळामधून, काही लोकांनी सलूनमध्ये घेतलंय. त्याच्यामुळं आता याच्यामध्ये शेळी फक्त एक लक्षात ठेवा, तुम्ही एखादी जागा विकत घ्यायला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही एखादी जागा बांधायला या व्यवसायाचा लोट घेऊ शकत नाही. फक्त ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासाठी, गाई गोट्यासाठी शेडची या योजनेमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गाय गोटा याच्यासाठीच तुम्ही ते शेड बांधायला त्याचा तो वापर केला जाऊ शकतो, बाकी शहरामध्ये होत नाही. बरं, आणि काय प्रश्न कुणाला काय विचारायचे? बिगर मॉर्गेजचीच होणार आहे. त्याच्यामुळे तुमची जर आर्थिक परिस्थिती मॉर्गेज सारखी असेल, तर सक्षम असेल, तर राष्ट्रीयकृत बँकांना मॉर्गेज देऊन लवकर लोन पास नाही, त्याच्यामुळे तुम्ही मॉर्गेज करू शकता. काळजी करू नका, महामंडळ तुमच्या पाठीशी आहे. मध्ये व्हेकल लोन्स पण घेऊ शकता. ट्रॅक्टर आहे तुम्हाला, JCB आहे तुम्हाला, म्हणजे ट्रक व काय काय कुणाला आता कसं वाहन आहे, वाहन कर्ज आहे, तुम्ही घेऊ शकता. घेतला इथं ट्रॅक्टर घेतलाय ना? अजून काय मुद्दे सांगा? काय प्रश्न? काय मुद्दा आहे बोला ना. बघा काय नॉर्मली आहे ना, आता तुमच्या इकडे आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, तुमच्या इथं म्हणजे या जिल्ह्यामध्ये. कारण काय की आमचे दौरे होत नाहीत किंवा आमचं कलेक्टरची बैठक माझी झाली, त्याच्यामुळे मी पहिल्या प्रथम पुढच्या 15-20 दिवसामध्ये काय लावणार आहे, तर कलेक्टरची बैठक लावणार आहे.
ज्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातले जे बँकेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असतील ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील. म्हणजे हळूहळू पेपरच्या माध्यमातून, बैठकीच्या माध्यमातून बँकरपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आता खरं म्हणजे कर्ज मंजूर करण्याचे जास्तीत 15 ते 20 दिवस, पण काय होतं, बऱ्याचशा वेळेला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये परप्रांतीय असतात, त्यांच्याकडे कर्मचारी कमी असतात, त्याच्यामुळे काही वेळेला 1 महिना लागतो. परंतु जर आपण रुटीनमध्ये आलो ना की हे प्रश्न जरा मार्गीच लागतील. त्याच्यामुळे आमची तुमची भेट होईल, तुमची आमची चर्चा होईल. तुम्हाला पण 10 प्रकरणं झालं की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, अरे आणि अडचणी कशा सोडवायच्या, कर्मचारी कसं काम करतो तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आम्हाला हे व्यवस्थितपणे हाताळता येतील. तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर घेता येईल पहिला. तर 60च्या वरती वय असेल तर घेता येणार नाही. एका वर्षी देतील का नाही मला सांगता येणार, पण आपण वय कमी असेल मिसेसच्या नावावरती. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, बायकोच्या नावावरती योजना होते, आईच्या नावावरती तो मुलगा चालवतो. आम्ही असं म्हणत नाही आईनीच त्या व्यवसायामध्ये असलं पाहिजे, आम्ही एवढं धंदा धरत नाही. तुम्ही मिसेसच्या नावावरती LY काढा आणि त्याच्यानंतर कुठल्या व्यवसायाला कर्ज पाहिजे त्या प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि तुमचे उत्पन्नाचे असेल तर इन्कम टॅक्स तुम्ही द्या, आम्ही काढू. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपले एक इथे ई सेवा केंद्रवाले आहेत जे स्वतः लाभार्थी आहेत, ते तुम्हाला LY काढायला मदत करतील. कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये असा अनुभव आहे की काही लोक LY काढला 10 आणि 15,000 घेतात, ते एकदम खोटं आहे. LY काढायला 500 रुपये लागत नाही, 1 रुपया लागत नाही. पण एखादा माणूस काम करतो म्हणून तुम्ही 100-500 रुपये काढून दिले तर आनंद आहे. तर तसा एक आपला लाभार्थी आहे, मदत करू शकतो. पूर्ण नजूलचा आहे. नजूलचा म्हणजे सरकारी जागेवर आहे. ठीक आहे, वर्ग 2 बांधकामामध्ये आमचं मी जरा ना म्हणजे वर्ग 2चा आहे का, असं काय का, जसं आमच्या सातारमध्ये बघा व्यवसायाला येण्याची अट नाहीये. गव्हर्नमेंट लँड जागा आहे पण तुमच्या नावावर आहे का, त्या नावावर चर्चा करून काहीतरी मार्ग काढू. त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा रिपोर्ट तयार करून करायचा. काही अडचण असली तर आपण दर महिन्याला साहेबाला आपल्या शेगावमध्ये आपण जिल्ह्यात कुठं खामगाव सर्व ठिकाणी आपण बोलवण्याचं काम करू. आज निरोपच अजून आले. अच्छा, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शहराध्यक्षपदी संतोष काशीराम जाधव यांची नियुक्ती करण्यात येत आहे. शहराध्यक्षपदी या संतोष भाऊ पुढच्या मागे घ्या पाहिजे. अभिनंदन. आपल्या पक्षाचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आले होते. असं ना, सगळे त्याची नावं लिहून घेतली. योग अध्यक्षपदी किशोर अंकुश शिंदे यांची करण्यात आली होती. या किशोर भाऊ येणार होतो तर दादा जायचं निघून जाणार. या
अभिनंदन, चांगलं काम करा. दोघांचीच आहे ना. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्रदादा पाटील व प्रमुख उपस्थिती संजू भाऊ शिंगारे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय सचिव व उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे नवीन निर्वाचित अध्यक्ष माजी आमदार विजयराजजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आज आपल्याला लाभली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते अंबादासजी सुकाळे साहेब, जिल्हा महिला अध्यक्ष सुजाताताई शिंदे, जिल्हा क्रीडा अध्यक्ष विकास भाऊ चव्हाण, खामगाव शहर अध्यक्ष शैलेश भाऊ सोले, खामगाव शहर युवक अध्यक्ष श्रीकांत राऊत व बुलढाण्याचे भारतीय मराठा महासंघाचे सचिव गजाननजी माने साहेब व सचिन परांडे व उपस्थित सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल मी असे म्हणेल की आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर या घराला दार कशाला. आपण सर्वजण इथे आला व कार्यक्रमाची उंची वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. निवेदन द्यायचं शहर थोडं असं मागं मागं उंट मागं मागं शैलेश कुठे बरं, आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मंडल अध्यक्ष आणि मंडल अध्यक्षानंतर जिल्हाध्यक्षाच्या निवडीमध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे आमचे मार्गदर्शक, आमचे नेते, माजी आमदार यांची भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्याच्या वती जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि आज त्या अध्यक्षांची माझी पहिल्यांदाच भेट होते म्हणून त्यांचा मी या ठिकाणी सत्कार करतो. आपण फिरवतो जिल्हा भागातल्या कोणत्याही कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी कुठली अडचण आली आपण द्यावं. निश्चित नॅशनल बँक कलेक्टर सगळ्यांना मी भेटून आपल्याला त्यातून काढतात. अरे हे समोर राहिले, यांनी मागे यायला पाहिजे ना. इकडे मागे, मागून पुढं काढा, मागून मागे पुढं काढा, मागे या तुम्ही. चला शेगावला उभे राहा. या सगळे या दादा इथून या, इथून या, समोरून या. अरे समोरून या सगळे या ना. अरे या ना सारा मागे मागे या सर.
आज विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या एक आढावा बैठक आज आम्ही शेगावमध्ये ह्या ठिकाणी घेतली. महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक झाला पाहिजे आणि याकरिता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची एक वेगळी संकल्पना मांडली की ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बँकेमधून व्यवसायासाठी कर्ज आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज महामंडळ देईल. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,38,000 मराठा उद्योजक निर्माण करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि 11,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप बँकेने दिलेलं आहे. 1,000 कोटीपेक्षा जास्त व्याज परतावा आम्ही महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलेला आहे. आणि मराठवाड्यामध्ये जसं आम्ही जातीनं लक्ष घालतो, आता विदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही लक्ष घालणार आहे. आणि आज आम्ही विदर्भाची विशेष कर्मचाऱ्यांची बैठक आम्ही त्या ठिकाणी घेतली. नक्कीच विदर्भामध्ये आजही मराठा आणि कुणबी प्रमाणपत्रामधला एक मोठा घोळ आहे. त्याचबरोबर बँकेमधून उदासीनता आहे. आमच्याकडनंही काय चुकतं आहे की बाबा आम्ही वेळोवेळी या ठिकाणी कलेक्टरच्या बैठका घेतल्या नाहीत, बँकेची बैठक घेतली नाही. म्हणजे मला आठवतं की मी कोरोनाच्या अगोदर बुलढाण्यामध्ये बैठक घेतली, त्याच्यानंतर मला घेता आली नाही, कारण 2.5 वर्षाचा एक वेगळा काळ गेला आणि आदरणीय एकनाथ शिंदेंच्या काळामध्येही आम्हाला जबाबदारी मिळाली, पण मी आलो नाही. पण आता असं काही नाही. आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी, आमचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमचे आमदार साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. यांनीही मान्य केलं की जरी दिरंगाई झाली असली तरी आता महामंडळाची ताकद आम्ही वाढवू. मराठा समाज जो या योजनेमधून वंचित आहे त्याला कर्ज कसं मिळेल, बँकेशी आम्ही चर्चा करू, कलेक्टरांची मदत घेऊ, आमदारांची मदत घेऊ, पालकमंत्र्यांची मदत घेऊ आणि जर नाही झालं तर मग शेवटी काय करायचं तो आम्ही संगनमताने ठरवू. परंतु मला विश्वास आहे की नवीन भाजपचे जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष, आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामधला हा आमचा बुलढाणा जिल्हा, याच्यामध्ये आम्ही पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये चांगले उद्योजकांना पूर्णपणे ताकद देऊ आणि लाभार्थी वाढवू.